निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांचा हात धरून चालत असतात बरं का. म्हणूनच आज आपण एका निसर्गाच्या सौंदर्यात लपलेलं एक आध्यात्मिक ठिकाण ज्यामध्ये वेगळाच इतिहास जडलेला आहे. चला तर मंडळी आपण हा इतिहास जाणून घेऊया. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण ना संगमनेर पासून जवळ असलेल्या कोकणगाव येथील निझरनेश्वर या मंदिरामध्ये. खूप जुनं मंदिर आहे, बघू आपण. निझरनेश्वर हे देवस्थान संगमनेर पासून अगदी जवळ आहे. निसर्गाच्या कुशीत आणि एकदम सुंदर असं हे ठिकाण आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असा दिसतो. असं म्हटलं जातं की अहिल्याबाई होळकर यांच्या काळात या मंदिराची स्थापना झाली आहे. पण या मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभलेला आहे. हा सगळा इतिहास आपण संगमनेरमधील हर्षल काकड यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण मंदिराचा परिसर बघून घेऊ. या मंदिराला निझरनेश्वर नाव का बरं पडलं हे माहिती आहे का तुम्हाला? चला मी सांगते तुम्हाला आज. निर्झराच्या म्हणजे ओढ्याच्या कडेला असलेल्या या देवस्थानास निझरनेश्वर असे नाव पडले. मंदिराचा बाहेरचा परिसर जितका मोठा दिसतो ना, तसाच मंदिराच्या आतला परिसर सुद्धा खूप मोठा आहे. सभा मंडप खूप मोठा आणि मध्यभागी गर्भगृह आहे. तिथे श्री निझरनेश्वर देवस्थान असं लिहून आणि गर्भगृहाच्या बाहेर असे 2 द्वारपाल आहेत. आतमध्ये 3 लिंग असलेली महादेवाची एक शिवलिंग आहे. असं म्हणतात ब्रह्मा, विष्णू, महेश अशा तिघांचं हे मिलाप आहे. आपण म्हणू शकतो जे शिवलिंग आहे पाहायला मिळतं इथं, म्हणजे कधी न पाहिलेलं. 3 एकाच ठिकाणी 3 शिवलिंग आहेत. जुन्या पद्धतीचं मंदिर वाटतंय हे, भरपूर जुनं आहे. बघू शकता तुम्ही. सभा मंडप पण खूप भव्य दिव्य आहे इथे. प्रवेशद्वार म्हणजे जे मंदिराचा गाभारा आहे त्याच्या सुरुवातीलाच असे 2 द्वारपालांचे चित्र आपल्याला पाहायला म्हणजे स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही मोठी दानपेटी आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर विराजमान आहेत नंदी महाराज आणि खूप मोठा असा त्रिशूल. नाव कळेल का? हर्षल काकड. हा, हर्षल काकड हे आहेत. निझरनेश्वर या देवस्थानी आल्यानंतर आपल्याला संगमनेरचं एक छान इन्स्टाचं पेज असलेलं आय लव्ह संगमनेर हर्षल काकड हे आपल्याला मंदिराबद्दलचा इतिहास थोडा सांगतील. तर आज आपण संगमनेर तालुक्यातील कोकणगाव या ठिकाणी आहोत. कोकणगावमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे ज्याला निझरनेश्वर श्री क्षेत्र निझरनेश्वर असं म्हणलं जातं. आणि हे पूर्ण संगमनेरमध्ये जागृत देवस्थान आहे. तर याचा इतिहास असा आहे की पांडवकाली म्हणजे ज्यावेळेस महाभारताचं युग चालू होतं त्यावेळेस पांडव या ठिकाणी येऊन गेले होते. आणि पांडव इथं थांबल्यानंतर त्यांनी इथं यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये आपले ब्रह्मा, विष्णू, महेश असे या तिघांची प्रतिकृती महादेवाच्या पिंडामध्ये ती निर्मिती झाली आणि ते वरती आले. त्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या काळी पांडवांनी केल्यानंतर. आणि तिथं मग त्यानंतर हे देवस्थान जागृत देवस्थान झालं. तर तिथून पुढं असं अनेक काळ गेला आणि त्याच्यानंतर बांधकाम वगैरे झाले. आणि आता आपण जी इथं आतमध्ये मूर्ती बघितली तर ती मूर्ती आता सध्या नवीन आहे. 12-13 वर्षापूर्वी
जी जुनी मूर्ती होती, जी पांडवकालीन मूर्ती, जी पांडवकालीन जी पिंड समज आपण महादेवाची, तर ती पिंड खूप जुनी झाली होती, ती बारीक होत चालली होती वारंवार त्याचा अभिषेक करून वगैरे. त्यानंतर ती मूर्ती आता ती जो आपला गर्भ आहे त्या गर्भाखाली मध्ये खाली आहे आणि त्याच्यावरती नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. तर अशा पद्धतीने आणि इथं श्रावण महिन्यामध्ये खूप सारी गर्दी असते आणि खूप सारे भाविक या ठिकाणी येत असतात दर श्रावण महिन्यात आणि दर सोमवारी अनेक लोक इथं लांबून लांबून येतात असतात आणि खूप मोठी जत्रा भरली जाते इथं. संगमनेर, लोणी, राहता अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोक भाविक आणि येतात. संगमनेर वरून इथे कसं यायचं सांगता का? संगमनेर स्टँडवरून आल्यानंतर आपण लोणी रोड, संगमनेर जो लोणी रोड विचारल्यानंतर त्या रोडला लागायचं आणि संगमनेर, कोकणगाव असा प्रवास असतो, सामनापूर, कोकणगाव आणि मग आपलं निजर्णेश्वर आणि रोडच्याच कडाला मंदिर निजर्णेश्वर. संगमनेर पासून खूप जवळ आहे, काही अर्ध्या तासाच्या अंतरावरती आपण इथं पोहोचू शकतो आणि खूप कमी वेळेत येऊ शकतो. आणि आल्यानंतर खूप सारं असं वातावरण, निसर्गरम्य वातावरण, इथं डोंगर आहे आणि तिथे छोटंसं गार्डन आहे मध्ये डोंगरामध्ये आपल्याला बसण्यासाठी व्यवस्थित फॅमिलीमध्ये आणि मंदिर वगैरे असं खूप सारं इथं जुना इतिहास आहे. असं या ठिकाणी आहे. तुमच्या पेजची माहिती द्या म्हणजे जेणेकरून जे संगमनेरचे लोक आहेत तुम्हाला फॉलो करतील आणि ह्या व्हिडिओ थ्रू त्यांना पण त्यांच्या जवळपास असलेलं हे देवस्थान कळेल. तर आपलं आय लव्ह संगमनेर असं इंस्टाला पेज आहे ज्यावरती आपण सर्व संगमनेरची प्रत्येक माहिती टाकत असतो. जुना संगमनेर, आत्ताचं संगमनेर, त्यातल्या निसर्ग वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी त्यावरती आपण अपलोड करतो असतो, जे संगमनेरसाठी चांगलं आहे. संगमनेर म्हणजे एक खूप मोठं असं जुना इतिहास काल आहे. संगमनेरमध्ये जोरवे असे अनेक वेगवेगळे गाव ज्यांचा इतिहास आहे. आता जोरवे जर ठरलं तर जोरवे एक अशी संस्कृती जी अश्मयुगात जसं आपण हडप्पा, मोहनजोडा या संस्कृती म्हणतो तशी एक जोरवे संस्कृती म्हणून एक नावाजलेली संस्कृती असं एक जोरवे गाव आहे जिथेही खूप मोठी संस्कृती जी आपल्याला भारताच्या बाहेरच शिकवते. असं संगमनेरमध्ये असे वेगवेगळे गाव आहे. पेमगिरी असो, तिथं जगातलीच आपलं देशातील सर्वात मोठं महावट वृक्ष आहे. असे खूप सारा संगमनेरचा इतिहास आहे. आणि तुम्ही तुमच्या चॅनल पेजच्या मार्फत हे सगळं इतिहास जगाला सांगायचा संगमनेर बद्दल सर्व काही आम्ही या ठिकाणी सांगत असतो. चला, यांच्या पेजला पण फॉलो करा आणि हो आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला, थँक्यू. तर मंडळी, हर्षल काकडने दिलेली माहिती कशी वाटली तुम्हाला? तर त्यांच्या पेजला फॉलो तुम्ही कराच, पण अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारी आपली संस्कृती, आपली मंदिरे आणि हिस्टॉरिकल वारसा आणि बरंच काही आपल्या या यूट्यूब चॅनलवर येत असते. तर व्हिडिओ कसा वाटला हा मला सांगा. आणि हो, जे कोणी तुमच्या संगमनेरच्या जवळ राहत असतील त्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवा आणि विचारा या ठिकाणी गेले आहात का, इथला इतिहास माहिती आहे का. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून हा इतिहास, हे आध्यात्मिक ज्ञान आपण जाणून घेऊया. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.